मराठी इंडस्ट्रीमधील एक सुंदर अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. वैदेहीच्या आजवरच्या चर्चेत राहिलेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया. मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात वैदेहीचा जन्म झाला. वैदेहीची फॅमिली ही लॉयर फॅमिली आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण वैदेहीच्या घरी 5 पिढ्यांपासून वकिली चालत आली आहे. वैदेहीचे बाबा आणि तिचा मोठा दादा सुद्धा वकील आहे. तर वैदेहीने सुद्धा स्वतः LLBचं शिक्षण पूर्ण केलंय. तिचं शिक्षण सुरू असतानाच वयाच्या 17व्या वर्षी तिला सिनेमात पहिला ब्रेक मिळाला. महेश कोठारे यांचं दिग्दर्शन असलेल्या वेड लावी जीवा या सिनेमातून तिने मराठी इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. आदिनाथ कोठारे सोबत तिने पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली. या सिनेमात तिने रुपाली ही भूमिका साकारलेली. प्रियकरासोबत पळून जाऊन लग्न करणाऱ्या आणि नंतर आईबाबांच्या हट्टाखातर त्याला सोडणाऱ्या रुपालीची भूमिका तिने या सिनेमात साकारली. हा तिचा पहिला सिनेमा होता. त्यानंतर तिने कोकणस्थ, वृंदावन, FU यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. तर वजीर या बॉलिवूड सिनेमात तिने अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर केली. पण तिला खरी प्रसिद्धी मिळाली ती आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर या 2018 साली रिलीज झालेल्या सिनेमामुळे. या सिनेमात तिने डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांच्या पत्नी कांचन घाणेकर यांची भूमिका साकारली. या भूमिकेचं तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. या भूमिकेसाठी तिने कशी तयारी केली जाणून घेऊया. ॲक्च्युली आतापर्यंत कांचनताईंना भेटलेले नाही आहे आणि मी म्हटलं तसं या पिढीतली असल्या कारणाने फार डॉक्टरांविषयी किंवा कांचनताईंविषयी माहितीही नव्हती आणि मला माझ्या दिग्दर्शकाने ती माहिती करूनही घेऊ दिली नाही. कारण मगाशी सुबोधदा म्हणाला तसं की आपण एक अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून एखाद्या कॅरेक्टरचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपल्या दृष्टिकोनातनं ती व्यक्तिरेखा आपल्या डोळ्यापुढे उभी राहते, परंतु ती दिग्दर्शकाची विजन असेलच असं नाही. आणि ह्या केसमध्ये अभिजितने इतकी मेहनत घेतली आहे या एकूणच या चित्रपटावर आणि प्रत्येक पात्रावर की मला नाही वाटत मला गरजही होती हा विचार करण्याची. त्यामुळे ना मी कांचनताईंनी लिहिलेलं पुस्तक वाचलं, ना काही माहिती करून घेण्याचा प्रयत्न केला. पूर्णपणे डोळे झाकून अभिजितवर विश्वास टाकला आणि जे काही घडलंय ते घडलंय. तिच्यावर या सिनेमात चित्रित झालेलं इंद्रधनु हे गाणं खूप गाजलं. त्यानंतर तिने सिम्बा या बॉलिवूड सिनेमात काम करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. अभिनेता रणवीर सिंग सोबत तिने या सिनेमात स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमात तिने आकृती दवे ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली. या सिनेमात रोहित शेट्टी आणि रणवीर सोबत काम करण्याचा तिचा अनुभव कसा होता, त्यांची पहिली भेट कशी झाली जाणून घेऊया. मी रोहित शेट्टी आणि त्यांच्या फिल्म्सची खूप मोठी फॅन आहे पहिल्यापासून. मग गोलमाल असतील किंवा बोल बच्चन असेल, कुठलीही म्हणजे मी आय डोंट थिंक रोहित सरांचा कुठलीही फिल्म मी पाहिली नाही असं झालेलं नाही आहे. पण कुठेही असं वाटलं नव्हतं कधी की त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळेल. सो त्या दिवशी जेव्हा मी त्यांना भेटले आणि प्लस त्यांची रिॲक्शनही अशी होती तेव्हा की खूप छान वाटलं मला. म्हणजे आकृती दवे हे माझ्या कॅरेक्टरचं नाव आहे फिल्ममध्ये. तर त्यांनी मला पाहता क्षणी म्हटलं की अरे हे तो आकृती आहे. आणि तेव्हा इतकं छान वाटलं की ओके, म्हणजे त्यांना जे हवं होतं ते त्यांना माझ्याकडे बघून तरी ॲटलीस्ट त्यांना वाटतंय की मी त्या कॅरेक्टरला फिट होईन. आणि ते सगळं हळूहळू जेव्हा सुरू झालं तेव्हा मग जाणीव व्हायला लागली की आपण किती मोठ्या प्रोजेक्टचा एक आणि महत्त्वाचा भाग बनतोय. मला आठवतंय मी ज्या दिवशी रामोजीमध्ये आमचं शूट सुरू होतं आणि पहिला दिवस माझा तिथे शूट झाला, तर ज्या दिवशी आम्ही गेलो होतो सेटवर तेव्हा मी इतकी प्रचंड नर्वस होते की मी रडायची बाकी होते. कारण कसे असतील, कसं सांभाळून घेतील का नाही, किंवा त्यांची वर्किंगची पद्धत काय आहे काहीच माहिती नाही. त्यामुळे खूप नर्वस होते. पहिलाच दिवस होता त्यामुळे ते इतके त्यांनी वॉर्मली वेलकम केलं. त्यानंतर मग एक रणवीर सिंगची भेट झाली. तो क्षण नाही विसरू शकत. तो कुठल्या तरी कमाल आहे तो माणूस. म्हणजे आर्टिस्ट म्हणून तर आपण त्याची रेंज, त्याचा स्कोप पाहिलाच आहे, पण माणूस म्हणून सुद्धा खूप काय म्हणूया जेन्युइन आहे आणि खूप काइंड आहे. म्हणजे मी खूप नवीन आहे, वी वर वर्किंग फॉर द फर्स्ट टाइम, पण तरीसुद्धा त्यांनी इतकं वॉर्मली वेलकम केलं जशी मी एखादी त्याची मैत्रीण जुनी असेल आणि खूप दिवसांनी आम्ही भेटतोय अशा पद्धतीने त्यांनी वेलकम केलं, माझ्याशी गप्पा मारल्या आणि त्या सगळ्यामुळे मी इतकी रिलॅक्स झाले. वैदेहीचा हा सिनेमा सुपरहिट ठरलाच, तर या सिम्बा गल्ला त्यानंतर अनेक मराठी सिनेमांच्या ऑफर्सही आल्या. तिचे झॉम्बिवली, लोचा झाला रे, जग्गू आणि जुलिएट हे सिनेमे नुकतेच रिलीज झाले आणि यातील तिच्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. तर जग्गू आणि जुलिएट सिनेमातील भावी आमदार या सिनेमातील तिच्या कोळी लुकमधील कॅमिओने सगळ्यांनाच भुरळ पाडली. यासोबतच ती चर्चेत राहिली आहे तिच्या नृत्यामुळे. वैदेहीने कथ्थक नृत्य प्रकारात MA केलंय. तर वयाच्या 12व्या वर्षी पंडित बिरजू महाराज यांच्या ग्रुपमध्येही तिने काम केलंय. सोशल मीडियावर तिचे कथ्थक नृत्याचे व्हिडिओ चर्चेत असतात. इतकंच नाही तर मध्यंतरी ती चर्चेत आली ती अभिनेता आकाश ठोसरमुळे. तिची आणि आकाशची एका अवॉर्ड फंक्शनला भेट झाली.
त्यावेळी रेड कार्पेटवरील त्यांच्या बॉन्डने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ बराच गाजला. इतकंच नाही तर तिचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा चर्चेत राहिलं. मधल्या काळात वैदेहीचं वजन बरंच वाढलं होतं, पण स्वतःवर मेहनत घेत योग्य डाएट आणि व्यायामाच्या जोरावर तिने स्वतःमध्ये बरेच बदल घडवले आणि पुन्हा ती पहिल्यासारखी फिट झाली. पाहूया तिच्या फिटनेस रुटीनची खास झलक. यासोबतच वैदेही तिच्या स्टायलिश फोटोशूट्समुळे कायम चर्चेत असते. पाहूया तिचे काही गाजलेले लुक्स. तर या होत्या वैदेहीच्या चर्चेत राहिलेल्या गोष्टी. वैदेहीने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला आवडते आणि तिला कोणत्या भूमिकेत पाहायला तुम्हाला आवडेल हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.